श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे 2024ची वटपौर्णिमा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचं महत्त्व खूप अधिक प्रमाणामध्ये सांगितलं जातं. या दिवशी स्नान करून दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी खास करून सुहासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या व्रत करून वडाची पूजा या दिवशी करत असतात. या दिवशी असं म्हटलं जातं की सावित्रीने आपल्या सत्यवानाचे म्हणजे तिच्या पतीचे प्राण हे यमाकडून परत आणले होते आणि याच झाडाखाली तिने त्याचे प्राण हे वापस आणले होते. त्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. दीर्घ आयुष्य असणारं हे वडाचं झाड आणि ह्या वडाच्या झाडाची पूजा जर केली तर पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते, अखंड सौभाग्य स्त्रियांना प्राप्त होते. त्याचबरोबर पौर्णिमा ही तिथी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्याचबरोबर चंद्रदेव आपल्या पितरांना देखील ही पौर्णिमा तिथी ही समर्पित आहे. तर पहा, या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा, पूजा आणि उपाय करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. तर पहा, आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा करण्याबरोबर, पूजा करण्याबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. या उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केले तर माता लक्ष्मीची विशेष जी कृपा आहे तर ती आपल्यावरती राहते. आणि पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण घरात घेऊन आलो तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल. 24 तासात मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि पहा, व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, मग ती तुमची नोकरी प्राप्तीबाबत असेल, व्यवसायात प्रगतीबाबत असेल किंवा मोठं घर होण्याबाबत असेल, काही गाडी घेण्याबाबत असतील, कशाही तुमच्या इच्छा असू द्या, अशा ह्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपण जे काही कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला फळ हे प्राप्त होते. आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपले जे काही आपण कष्ट मेहनत करत आहोत त्याचे फळ प्राप्त होते. आता पहा, जर आपण असे काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतात, ते जर कमकुवत असतील तर आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. मग आपण कितीही कष्ट करू, कितीही मेहनत करू, परंतु हे जे कमकुवत असणारे ग्रहदोष असतात तर ते जर तुम्हाला चांगले स्ट्रॉंग करायचे असतील तर असे काही उपाय विशिष्ट तिथींना केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. तर पहा, यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना देखील आपल्याला काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे. या दिवशी खास करून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे. तर पहा, तुमच्या आसपास जे बी पिंपळाचं झाड असेल, मंदिरापाशी जरी असलं तरी सुद्धा चालेल, तर तुम्ही तिथे जाऊन त्या झाडापाशी जायचं आहे. आणि त्यानंतर आता पिंपळाच्या झाडाला तुम्ही जाता असताना पिंपळाच्या झाडाखाली तर तिथे जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घेऊन जायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जे जल आहे तर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. यानंतर तुम्हाला या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर
आणि दोन्ही हात जोडायचे. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी साक्षात धनाची देवी लक्ष्मी ही या वृक्षामध्ये वास करत असते. या झाडाचं संपूर्ण स्वरूप जे आहे तर ते भगवान विष्णू आहे. पौर्णिमा ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. या झाडाचं मी एक पान तोडत आहे आणि हे पान तोडल्यामुळं माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील, माझ्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. या पानासंबंधी जे काही मी उपाय करणार आहे त्याचं फळ हे मला प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. त्या वृक्षाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे. तर तुम्हाला त्या वृक्षाखाली एखादं पिंपळाचं पान तुटले पडलेलं दिसलं तर तुम्ही ते सुद्धा आणू शकता. नसेल तर मग तुम्ही त्या झाडाचं सुद्धा तोडू शकता. हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर पहा, तुम्हाला हळद, कुंकू आणि थोडं गाईचं तूप हे तिन्ही गोष्टी मिक्स करून याची पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या पेस्टमध्ये ती काडी बुडून तुम्हाला त्या काडीच्या साह्याने, त्या कुंकवाच्या साह्याने त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल, पहा, इच्छापूर्ती तुमची नोकरी प्राप्तीबाबत असेल किंवा मग धनप्राप्तीबाबत असेल किंवा मग मुलांच्या प्रगतीबाबत असेल, जी बी इच्छा असेल ती तुम्हाला त्यावरती लिहायची आहे. आता पहा, तुमची इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला हे जे पान आहे ते ठेवायचं आहे. यानंतर ही प्लेट उचलून तुम्हाला तुमच्या देवघरातील माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची फोटो असतील, मूर्ती असेल त्यांच्यासमोर ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. तर पहा, दिवसभर तुम्हाला ते पान त्या देवीच्या समोरच ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या जवळपास असणारी नदी जी आहे तर त्या नदीपाशी जाऊन हे पान त्या नदीमध्ये विसर्जित करायचं आहे. आणि पहा, तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला हे पान त्या नदीमध्ये सोडायचं आहे. असं म्हटलं जातं, वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही असा हा पिंपळाच्या संबंधित असा जर उपाय केला तर आपल्या ज्या बी इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुम्ही हा लवकरच उपाय केला तर अतिउत्तम राहील. अशा पद्धतीने हा उपाय करून आपल्या ज्या बी मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.